विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरस थेरम मधील थेरम ॲप्लिकेशन्स संपलेले आहेत. त्याच्यात 2 एक्झरसाइज आहेत, तेही आपण घेतलेले आहेत. आता प्रॉब्लेम सेट मधले काही एक्झाम्पल्स आपण पाहू. हे पहा, हा ट्रायंगल आहे एबीसी. हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. समजा ट्रायंगल एबीसी इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये प्रत्येक कोन हा 60 अंशाचा असतो. म्हणजे अँगल बी 60चा असेल, अँगल सी सुद्धा 60चाच असणार आहे. मग मला हे सांगा, एडी परपेंडिक्युलर टू बीसी आहे, म्हणजे ए डी बी हा 90 झाला, हा ए बी डी हा 60 झाला. मग या कोणाचं माप पडायचं आपल्याला? बी ए डी या कोणाचं माप पडायचं. कसं काढता येईल बघा बरं. हे पहा, या पद्धतीने सोडायचं आपण. आधी हा ट्रायंगल एडीबी मध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे ही साइड 2ए आहे, म्हणजे सगळ्या साइड 2ए आहेत. तिन्ही साइड त्याच्या 2ए आहेत. ट्रायंगल एबीसी इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल, देअरफॉर एबीडी इज 60 डिग्री. हा 60 डिग्री अँगल आहे. आणि AD is perpendicular to BC, therefore angle ADB equal to, इथे काय येईल बरं? 90 डिग्री. आता पूर्ण ट्रायंगलचं बघा. आता हा 60 आणि 90 किती झाले? 150. तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180. 150 गेले म्हणजे 30 राहायला पाहिजे. हा हे पहा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 असते. हा एबीडीचं माप किती आहे? 60. ह्या दोघांची बेरीज 150. 180तून 150 गेले म्हणजे 30 डिग्री. ऍक्टिव्हिटी बेसने मुद्दाम तुम्हाला दिलेलं आहे. असं सराव करायचा, एक्झाम्पल सोडवायचा. म्हणजे हा ट्रायंगल जो आहे तो 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल झाला. आणि नियम असा आहे की 30 अंशात समोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते आणि 60 अंशात समोरची बाजू, म्हणजे याच्या समोरची बाजू कर्णाच्या √3/2 असते. देअरफॉर हाईट एडी इक्वल टू √3/2 इंटू एबी. एबीचं माप तुम्हाला दिलेलं आहे 2a. हे 2 आणि 2 गेट कॅन्सल, शिल्लक राहिले √3a. म्हणजे ही हाईट जी आहे ती आहे √3a. आपल्याला हाच प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये, फाइंड द हाईट ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल. आपण खाली आन्सर लिहून टाकायचं. मग काय लिहिणार तुम्ही? हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज √3a. एक्झाम्पल नंबर 5 मध्ये आयसोसेलेस ट्रायंगल दिलेला आहे. याच्या 2 बाजू एकरूप असतील. पहिला इक्विलॅटरल ट्रायंगल येत होता, आता आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल. मग ही एबी आणि बीसी जर सारखी मापाची असेल, याचं माप x असेल तर याचंही माप x असेल. लेट AB and BC are x. We have to find length of hypotenuse. कसं लिहिता येईल बरं? इन ट्रायंगल ABC, AB equal to B, BC equal to x, and therefore ABC equal to angle ABC equal to 90 degree. Pythagoras theorem. Therefore AB square plus BC square equal to AC square. पायथागोरस थेरम. आणि याची व्हॅल्यू ठेवा, x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर. अँड देअरफॉर AC स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस x स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट, AC इक्वल टू √2 इंटू x. AC म्हणजे हायपोटेन्यूस आहे. हेच प्रूफ. हे पहा, एक्झाम्पल नंबर 6 आहे. हे इथे ट्रायंगल दिला एबीसी. याच्यामध्ये एपी इज परपेंडिक्युलर टू बीसी दिलेला आहे. आणि आणखी काय दिलेलं आहे? सेगमेंट एपी इज मीडियन. हा एपी मीडियन सुद्धा आहे.
मीडियन म्हणजे बीपी इक्वल टू पीसी होत असेल. पी इज मिड पॉइंट ऑफ साईड बीसी. आपल्याला काय काढायचं आहे? हा एपीच काढायचा आहे. तर मीडियन आणि दोन साईडचा वर्ग दिलेला आहे, वर्गाची बेरीज आहे. आपल्याला अपोलोइस थेरम इथे वापरावा लागणार आहे. बरं, दिलेल्या माहितीवरून आधी आपण काय करू, हा बीपी काढून घेऊ. बीसी जर 18 असेल तर बीपी 9 होणार आहे. अपोलोइस थेरम जर इथे वापरला आपण तर या दोन बाजूंचा वर्ग AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू 2 टाइम्स या मीडियनचा वर्ग असतो AP स्क्वेअर प्लस 2 टाइम्स या बीपीचा वर्ग. याच्यामध्ये आपण किंमत ठेवू. बीपीची किंमत 9 आहे, मग हे ट्वाइस AP स्क्वेअर प्लस 2 इंटू 9 स्क्वेअर होऊन जाईल. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू 260. पण आता पक्षांतर करू. 260 मायनस 162 यांचा 9चा वर्ग 81 दोन्ही 162 बरोबर ट्वाइस AP स्क्वेअर. हे 2 जर डिवाइड केले आपण तर 98 डिवाइडेड बाय 2 इक्वल टू AP स्क्वेअर. AP इक्वल टू अंडर रूट. यांचा जर भागाकार केला तर 49 येईल आणि मग स्क्वेअर रूट घेतला तर AP इक्वल टू 7. AP काय आहे? हा परपेंडिक्युलर म्हणा किंवा मीडियन म्हणा, तेच विचारले आपलं उत्तर. सर थोडं वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल आहे हे 13वं. मी सारखे एक्झाम्पल आहेत ते मुद्दाम तुमच्यासाठी ठेवून दिले, तर ते तुम्ही सोडवायचे. तर हा ट्रायंगल ACB आहे, त्याच्यामध्ये AD परपेंडिक्युलर टू CB हे दिलेले आहे आणि हा DB जो आहे तो या CDच्या तिप्पट आहे, म्हणजे याच्या मापाच्या तिप्पट आहे, याचं माप आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ट्वाइस AB स्क्वेअर म्हणजे हा AB स्क्वेअरचा वर्ग बरोबर ट्वाइस AC स्क्वेअर, ह्या AC स्क्वेअरच्या वर्गाचे दुप्पट अधिक BC स्क्वेअर. आपल्याला या प्रकरणामध्ये पायथागोरस थेरम माहित होता आणि मग सुरुवात तिथूनपासूनच करायची. आपल्याला जे माहित आहे तिथपर्यंत हा ADB हा राईट अँगल आहे. मग पायथागोरस थेरम वापरला तर AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर होऊन जाईल इथपर्यंत येईल. आणि नंतर मग DB जो आहे हा DB त्याची किंमत 3CD ठेवून द्या. मग काय येईल बघा बरं, सोडून बघा. हे पहा, मी असं लिहिलं DB इक्वल टू 3CD इन ट्रायंगल ADB इज इक्वल टू 90 डिग्री. हा पायथागोरस थेरम वापरला. AB स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. या DB ची किंमत 3CD ठेवून दिली. DB इक्वल टू 3CD, 3चा वर्ग 9 CD स्क्वेअर. हे इथपर्यंत आलं, पण उत्तर तर हे आहे आपलं. इथे AB स्क्वेअरला 2 ने गुणलेलं आहे. मग आपण काय करू, याला 2 ने गुणायचं म्हणलं यालाही 2 ने गुणावं लागेल. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 2 असं जर केलं आपण तर ट्वाइस AB स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस AD स्क्वेअर प्लस 9 2 18 18 CD स्क्वेअर. पण तरी हे उत्तर आलेलं नाही, म्हणजे आणखी आपल्याला काही पुढे सोडवावं लागणार आहे. काय करावं लागेल बरं, हा ट्रायंगल ADC आहे इकडे, हा स्व राईट अँगल आहे. पुन्हा पायथागोरस थेरम वापरा. AC स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर असं मांडा. दोन्ही बाजूचा जर आपण वर्ग केला तर BC स्क्वेअर इक्वल टू 4चा वर्ग 16 CD स्क्वेअर होऊन जाईल. त्याला आपण नंबर 2 टाकू. आणि या ट्रायंगल मध्ये ADC मध्ये AC स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर हे असले इथे. आपण जर दोन्ही बाजूला 2 ने गुणले ना तर ट्वाइस AC स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस AD स्क्वेअर प्लस ट्वाइस DC स्क्वेअर. याला नंबर 3 टाकू आपण. एक काम करू आपण, हा 3 2 आणि 3 ची बेरीज करू.
म्हणजे डाव्या बाजूमध्ये डावी बाजू मिळवायची आणि उजव्या बाजूमध्ये उजवी. म्हणजे हे ट्वाइस AC स्क्वेअर जागेवरच राहील प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू हे ट्वाइस AD स्क्वेअर प्लस ट्वाइस DC स्क्वेअर आणि हा प्लस 16 CD स्क्वेअर. ॲडिंग 2 and 3 ह्या दोघांची बेरीज केली. हे पहा इथे BC स्क्वेअर मिळवला आणि इथं 16 CD स्क्वेअर मिळवला. 16 आणि 2 18 विच इज इक्वल टू 2 AD स्क्वेअर प्लस 18 CD स्क्वेअर. इथे बघा बरं 2 AD स्क्वेअर आणि 18 CD स्क्वेअर म्हणजे 2 AB स्क्वेअर विच इज इक्वल टू ट्वाइस AB स्क्वेअर. आणि ही बाजू इकडे तशीच ट्वाइस AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस AB स्क्वेअर. हे झालं प्रूफ. हेच प्रूफ. तर असे एक्झाम्पल्स काही असू शकतात त्याच्यामध्ये. पायथागोरसच्या थेरमचा उपयोग करून आपल्याला काही प्रूफ करा म्हणून सांगतात, तेव्हा आपण आपल्याला एवढंच माहिती आहे फक्त कर्णवर्ग बरोबर पाया वर्गाधिक उंची वर्ग आणि त्याच्या साहाय्याने एक्झाम्पल सोडवायचा प्रयत्न करायचा. थोडं जास्त स्टेप होतील किंवा कमी होतील, उत्तर 100% येतं.